जगाच्या पाठीवर कुठेही जावा तुम्ही, कोकणासारखं सुख कुठेच भेटणार नाही तुम्हाला. ऑल राईट मित्रांनो, तर मस्त आता देवगड एक्सप्लोअर करून आपण चाललेलो आहे परत देवगडच्या दिशेने. पण तत्पूर्वी आपल्याला त्या दादाला परत टिफिन द्यायचा आहे. एक नंबर जेवण होतं यार, काय जबरदस्त मस्त रस्सा बनवलेला, झणका मटणाचा रस्सा होता. पण तो भारी 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 मटण एक फिशच्या फ्लेवरमध्ये मस्त होतं. एक वेगळीच टेस्ट होती, पण अप्रतिम होती. आत्तापर्यंत असं मटण नव्हतं खाल्लं मी कुठंच. आपण बनवतो घरी ते काळं मटण किंवा सुक्का मटण वगैरे बनवतो लाल तिखटमध्ये वगैरे मसाल्यात, बट हे वेगळेच मसाले होते. कोकणी मसाल्यांसाठी पण फेमस आहे. कोकणी मसाला एक वेगळंच चव आणतं सर्व गोष्टींना. तर दादाला पहिला टिफिन देऊया इथं. तो बोलला दुकानाच्या इथं कुठंतरी ठेव म्हणून. हे टिफिन ठेवायचा होता ते, त्या तर मला नाव नाही माहिती, त्यांनी दिला होता मगाशी मला. ते बोललं दुकानाच्या इथं ठेव म्हणून. तिथं आहे का कोणी आता सगळी पोरं वगैरे? बरं बरं ठीक आहे. गाईज आडिवरेमध्ये पोचलेलो आपण. सरक 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 आडिवरेमध्ये पोचलेलो आहे. आडिवरेमध्ये इथं महाकालीचं मंदिर आहे, पण आपण आता तिथं जास्त थांबत नाही आहे. आपण डायरेक्ट देवगडच्या दिशेने निघतो आहे. 60 किलोमीटर आहे. लालपरी 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 60 किलोमीटर आहे. 60 किलोमीटर आहे देवगड आता इथून. तर नॉनस्टॉप आपण जातो आहे, आधीमध्ये कुठंच थांबणार नाही. आता वाजलेत 4 म्हणजे 3:50 झालेत. तर 1 तासामध्ये तारी पोचलो पाहिजे. 1-1.5 तासामध्ये आपण पोचून जाईन देवगडला. मग त्याच्यानंतर मग कुणकेश्वर मंदिर आणि अजून काय एक्सप्लोअर करता आलं तर बघू. पोट भरून जेवलो, ज्या आईला झोप यायला लागली. आता मस्त गाडीवरती हवा लागते आणि आता डोळे मस्त पेंगायला लागलेत माझे. पण नाही भाऊ, तुला जागा राहायला लागेल, तुला फोकस राहून गाडी चालवायला लागेल. नाही तर पब्लिक काय म्हणणार, आज झोपतोय गाडीवरती ना आम्हाला शिकवतोय. माझ्या बाजूबाजूला पूर्ण बघा ना, ही सगळी आंब्याची झाडं आहेत. हापूस आंबा हापूस आंबा. जसं जसं आपण देवगडच्या दिशेने जातोय ना, तसं तसं आंब्याच्या बागा खूप जास्त भेटतात ते मला. रत्नागिरी MH14वरून आलेली गाडी आपली, पिंपरी चिंचवड आणि डायरेक्ट रत्नागिरी. चला मित्रांनो, आंब्याला कोणी हात नाही लावू म्हणून बघा कशी नेट लावली आहे. हे बघा काय करतात गाडीवाले, गाडी थांबवून आंबे तोडतात ना. टुरिस्ट लोक आहे ना, गाडी थांबवून वगैरे आंबे तोडत असतील म्हणून ती नेट लावली आहे. आता मला एवढ्याच दिवसामध्ये आता कोकणात एंटर केल्यापासूनच आपल्याला आंबे दिसत. अशा डायरेक्ट हात नाही लावला आहे. आपण अष्टविनायकला पण राईड करत होतो, त्यावेळेस पण ती द्राक्षाची बाग होती, त्यावेळेस पण अशी डायरेक्ट हात नाही लावला आहे. म्हणजे विचारून घेतलं तर वेगळी गोष्ट आहे, आणि विचारून नाही घेतलं तर मग ती चोरी आहे. बरोबर ना? मग ते कशाला करायचं? कोणाला पण राग येईल. ते लोक पण कष्ट करतात, त्यांचं पण काहीतरी एक्सपेक्टेशन असणार आहे की बाबा एवढे आंबे यावे, तेवढा बाजार मिळावा. बरोबर ना? हायला मित्रांनो, आंबे 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 ओ आंबे हो, बघा बघा आंबे हो, किती लागले आंबे हो. हे बघा किती बाजूला आंबा आहे सांगा मला. नाही ना, बघतोय बघतोय. तोडतोय का? तोडतोय का? हा बघतोय फक्त. बघा जवळ, किती जवळ आंबे. तोडत नाहीये. चायला बघितलं, तुम्हाला मी जस्ट दाखवत होतो आणि त्याला वाटलं तोडायला गेलो का काय. अहो नाही तोडणार, टेन्शन नका घेऊ. मी फक्त आमच्या सबस्क्रायबरांना दाखवत होतो. त्याला वाटलं मी बाहेरचा आहे, मी डायरेक्ट तोडणार म्हणून. आणि कोणालाही वाटणार साहजिकशे. एवढं मी थोडं सडन गाडी थांबवली. सगळेजण आपापल्या झाडांची किंवा फळांची काळजी घेतात, ते 1-2-4 पैसे त्याचा फायदा मिळावा म्हणून. त्याचं पण बरोबर आहे, चुकीचं बोलू शकत नाही आपण. मी पण चुकीचं नव्हतो. बघितलं ना, मी तुमच्याशी बोलत होतो की आंबे तुम्हाला जवळून दाखवतो. हा एवढंच की त्यांना माहीत नाही पडलं की आपण तुमच्याशी बोलतोय. ठीक आहे, चला, इट्स ओके.
जागा विकण्या आहे. कालपासून मी मित्रांनो नोटीस करतोय रोड साईडला किंवा ज्या ज्या ठिकाणी जातोय ना कोकणामध्ये भरपूर साऱ्या जागा विकायला आहेत. आपल्याला एक मस्त जागा घ्यायची आहे यार. मस्त फार्म हाऊस बंगलो बांधायचा आहे. मस्त चिल करायला कधी पण उन्हाळ्याच्या सुट्टीला सणसुदीला मोठा लॉंग विकेंड आला तर येऊ शकतो. 2 दिवस 3 दिवस आरामशीर फॅमिलीला घेऊन चिल करू शकतो फ्रेंड्स बरोबर. आणि एकटा पण येऊ शकतो. आपल्याला काय कारण नाही लागत एकटा यायला. पण यार हे स्वप्न आहे आपलं. कोकणामध्ये 1-2 गुंठा का होईना जागा घ्यायची आणि आपल्या नावाची पाटी त्या घरावरती किंवा तिथे लागली पाहिजे अंगणामध्ये. तहान लागली यार. कुठंतरी पाणी काहीतरी थंड ज्यूस उसाचा वगैरे काय. हां चला लिंबू सरबत. अरे भेटलं लकीली. आपण लय लकी आहे. बोललो ना तर लगेच आपल्याला भेटला. लिंबू सरबत पिऊ आपण इथं. देवगड फक्त आता 20-22 किलोमीटर आहे. अर्धा तासामध्ये आपण देवगडमध्ये असू. बरं वाटलं. जेवल्यापासून ना पाणी पिऊन ना पोट फुल झालं होतं पण तहान भागली नव्हती. थंड पितोय आता. माहित नाही मला त्रास उद्या होईल का नाही होईल पण आता पिणं गरजेचं आहे. लेट्स गो गाईज लेट्स गो. आता ना मला बसायला थोडासा त्रास व्हायला लागलेला आहे. मुंग्या बिंग्या यायला लागलेल्या आहेत आता बोचाला. उद्या कसं होणार आहे काय माहिती. आजची राईड एकदम मित्रांनो चिल चालू आहे. चिल. मस्त लिंबू सरबत काय पितोय. मस्त मटन वडे विडे काय खातोय. देवगडी बीचला एक नॅप काय घेतोय. आरामशीर मस्त बीच काय बघतोय समोर. मजा आहे बाई तुझी. तुम्हाला पण अशी जर मजा घ्यायची असेल ना मित्रांनो वेळ काढा. स्वतःसाठी वेळ काढा आणि बाहेर पडा घराच्या आणि फिरा. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त घराच्या बाहेर पडा. हा रस्ता बघून मित्रांनो मला लोणावळ्याच्या रस्त्याची आठवण झाली. टायगर पॉईंटचा वरचा रस्ता आहे ना तो सेम असाच रस्ता आहे टायगर पॉईंटला जायला वगैरे. ऑल राईट मित्रांनो आता आपण पडेलमध्ये आलेलो आहे. आय लव्ह पडेल. हो 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 काय सुंदर मंदिर दिसतंय बघा. लांबूनच एवढं छान पेंट केलेलं दिसतंय. सुंदर 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 एक नंबर मस्त. कोणत्या गणपती बाप्पाचं मंदिर. अरे वा. घेऊ ना इथूनच दर्शन. कडच्या गणपती बाप्पा मोरया मंगळाती मोरया मंगळाती मोरया. कडच्या गणपती बाप्पा मोरया मंगळाती मोरया. मस्त ना. काय भारी केलं आहे पेंट. आणि इकडे आपला छोटंसं मंदिर आहे बजरंगबलीचं. आशीर्वाद दे बाप्पा. आपली जर्नी मस्त होऊ दे. हे बघा रोडच्या दोन्ही साईडला मस्त अशी आंब्याची झाडं आहेत भाई. आंबे सारखेच आंबे दिसतात. जसं जसं देवगडच्या जवळ पोचतोय. 9 किलोमीटर का 10 किलोमीटर देवगड राहिले. अरे हां भाई मित्र विसरलोच की आजचा स्टे आपल्या अशा ठिकाणी आहे ना मित्रांनो तिथं आपल्याला आंबे बघायला मिळणार म्हणजे मिळणार. आणि मे बी खायला पण मिळतील. कारण की अशा आज एका स्पेशल ठिकाणी आपला स्टे असणार आहे. दाखवतो तुम्हाला जागा. चला. जामसंडेला आलोय. देवगडकडं नाही तुम्ही उलट तोंड करायचं आता. हा का. चौकात आहे ना. हा चौकात आहे. ती चौकातून तुम्ही लेफ्ट मारा. त्या गल्लीतून समोर भाजीचं दुकान आहे. बर. त्या भाजीच्या दुकानातून समोर घुसा त्या गल्लीत. बर. रस्ताच आहे बघा ना. जा ना मी चालू राहू द्या. नाही मी पहिले नाही तर मग कुणकेश्वर मंदिर करून आलो असतो. नाही उद्या सकाळी जा. नाही मग उद्या सकाळी डायरेक्ट निघणार आहे मी. जाऊन या मग. हा जाऊन येतो म्हणजे हाय वेळ अजून 5 वाजले तसे. हा मग फिरून तुम्ही. हा फिरून आल्यावर जाम संडेमध्ये आल्यावर फोन करतो. हां आता माझ्या सासऱ्यांना फोन लावला होता. आजचा स्टेचा जुगाड जो आहे आपला त्यांनी सोय केलेली आपली स्टेची. तर मित्रांनो आता मी जाम संडेमध्ये आहे आणि जाम संडेमधून आपल्याला राईट मारून म्हणजे
ए बाबा अरे काय चालवतोय हा? चालवतोय का मजाक करतोय मामा? हा तर मी हे बोलत होतो की जाम संडेमधून आपल्याला राईट मारायचा. आता केळशी मार्गे आलो ना, तर केळशी मार्गे जर आला तुम्ही राईट मारायचा आहे आणि पुण्यामार्गे जर आला तर तुम्हाला सरळ यायचं आहे. कुणकेश्वर मंदिर पण आहे आणि देवगड किल्ला पण आहे. तर आता आपण किल्ल्यावरती तर जाणार नाही आहे, कुणकेश्वर मंदिराला व्हिजिट करू आणि दर्शन वगैरे घेऊ आणि मग परत जाम संडेमध्ये येऊन सासऱ्यांना फोन लावून विचारू थांबायची व्यवस्था कुठे केलेली आहे. मला एक विचार पडतो, जाम संडेचं नाव कसं पडलं असं नाही? अरे आमच्या इकडं तर सॅटर्डेला जाम असतात. म्हणजे कळालं ना, जाम संडे कसं काय? काय माहीत बाबा, तुम्हाला काय माहिती असेल याच्याबद्दल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. याच्याबद्दल खूप क्युरियोसिटी आहे, जाम संडे नाव कसं पडू शकतं? हां, आमच्याकडे सॅटर्डे जाम असतो, फ्रायडे जाम असतात, कधी कधी संडे पण जाम असतो. ओके, तर इथे बघा देवगड किल्ला सरळ आहे, देवगड दीपगृह, देवगड समुद्र किनारा समोर आणि कुणकेश्वर या रस्त्याने जायचं आहे. तर पहिलं कुणकेश्वराचं दर्शन तरी घेऊन येऊया, त्याच्यानंतर मग ठरवू काय करायचं काय नाही, है ना? लेट्स गो. काय सुंदर मंदिर आहे, काय सुंदर मंदिर आहे बघा. ते बघा, वा, देवगडचा बीच हा. देवगडचा बरोबर हो, सरळ गेलं ना 4 किलोमीटर जिथून तुम्हाला आपण जिथून आता सध्या लेफ्ट घेतला ना तिथून सरळ गेला असतो ना देवगडचा बीच लागला असता. आणि हा देवगडचाच बीच आहे. जर इकडून वेळेवरती आलो तर देवगडच्या बीचला पण व्हिजिट करू आपण. ते काका आपला फोटो काढतात आहे समोर. व्लॉग खोर आयुष काय म्हणता, झालं दर्शन? गर्दी वगैरे नाही ना? हे बघा, इकडे कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि जस्ट समोर बीच आहे, कुणकेश्वर बीच. जसं गणपतीपुळे आहे ना तसंच एक्झॅक्टली बीचवरतीच मंदिर आहे. कुणकेश्वराच्या मंदिरामध्ये गेलो दर्शन घेण्यासाठी, बट तिथे गेल्यानंतर कळालं की जी शिवलिंग होती ना, पिंड होती, त्याचा आकार असा होता, समुद्रातला एखादा दगड कसा असतो त्याला काहीच आकार नसतो, असा आकाराचा शिवलिंग बघितलं. माझ्यासाठी हे खूप नवीन होते, एक वेगळ्या प्रकारचं शिवलिंग आज बघितलं. याच्या मागचे रिझन किंवा इतिहास मला तरी माहिती नाही आहे. मी घरी जाऊन नक्कीच एकदा स्टडी करेन आणि बघेल मग काय आहे ते. तुम्ही पण तुम्हाला जर माहिती असेल तर मला एकदा कमेंट करून सांगा. कुणकेश्वराच्या मंदिराच्या बाजूलाच समुद्रकिनारा आहे, म्हणजेच कुणकेश्वर बीच आहे. तर मी असं ऐकलं आहे की कुणकेश्वरचा बीच आहे ना, त्याच्या समुद्रकिनारी पांडवकालीन शिवलिंग दगडांवरती कोरलेले आहेत आणि जसे समुद्राची लेवल कमी होते म्हणजे ओहोटी येते त्यावेळेस त्या शिवलिंग दगडांवरती पूर्ण दिसतात. तर आत्ता जर दिसल्या तर तुम्हाला एकदा दाखवतो, मी शोधतो. जर पाणी आहे थोडंसं कमी आहे, दगडी दिसतात त्या मोठ्या मोठ्या, जर दिसल्या तिथे तर तुम्हाला मी एकदा दाखवायचा प्रयत्न करतो. चढ आहे काय? बस
आता नाही पैसे मिळत, मॉनिटाईज झाल्यावरती, आणि आपण पैशासाठी करत नाही. जॉब आहे तुम्हाला? हां IT मध्ये. हां अरे तुम्ही पण हे घ्या घ्या घ्या, सगळे या, सगळे या, या सगळे या, सगळे सगळ्यांनी. कोणी तू नाही केलं ना सबस्क्राईब केलं ना, याच्या चेहऱ्यावरती ब्लर टाकणार मी. मला जर घरी गेल्यावर नोटिफिकेशन नाही दिसलं, स्पेलिंग टाकली तुम्ही काय इथं स्टे करता आज? मग मालवणमध्ये. माझा पण प्लॅन होता मालवणचा, पण आता आज तिसरा दे बस. आता इथून उद्या डायरेक्ट पुण्याला. हा हा कॅमेरा नाही, तो टँक बॅग आहे, त्यात सामान ठेवलेलं आहे सर्व. हां हां गोप्रो ना. चालू आहे, तुम्ही सगळे काय बोलता ऐकतो आम्ही. बघ याच्या चेहऱ्यावर ब्लर टाकणार आहे मी. नाही व्लॉग खोर आयुष. ब्लॉग वी 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 फॉर ब्लॉग. शेअर कर रे. VLOGKHOR खोर AYUSH. याला सांग, याला स्पेलिंग आहे. ठीक आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब करा, सगळ्यांनी. तुझा मी चेहऱ्यावरती असं हे टाकेल, तू सबस्क्राईब कर पटापट. मध्ये स्पेस दे. हा माझा पहिला चॅनल आहे ब्लॉग खोर. पहिले चॅनल उडून टाका, काहीतरी करा. नाही ते तो जरा त्याच्यावरती पण कॉन्टेंट टाकतो मी, बट तो फॅमिली कॉन्टेंट असतो तो. बोल नाही, माझं माहित नसेल. नाही ठीक आहे. हा मध्ये स्पेस द्या. SPAC नाही पे. हा वाला बरोबर. बी नाही वी पासून चालू कर. वी पासून व्लॉग खोर. हा वरचा बघ. हा फक्त तू आले मी तू कर ना, तू कर सबस्क्राईब. किती जण आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. ते जाऊ दे. ओके 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 9 सबस्क्रायबर. आता घरी गेलो मी चेक करणार, मला नोटिफिकेशन येतात. हा आता हा वरचा. अरे तू कर ना, तू असं का करतो सारखा? तुझ्या चेहऱ्यावरती मी ब्लर टाकेला, तुला केलं नाही. ओके गाईज, तर इथं मंदिर आहे आणि हा बाजूला कुंकणेश्वरचा बीच, आणि जस्ट इथेच त्या शिवलिंग आढळतात. ते जस्ट मी तुम्हाला दाखवतो. आता मला पहिला शोधू द्या. पाण्यामध्ये पण बघा ना मासे आहेत खाली, छोटे छोटे. अरे झेब्रा मासा आहे, सेम झेब्रा कलरचा मासा. आता मी मगाशी बोलतो ना तुम्हाला, मी शिवलिंग बघितली, तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितला असेल. असाच काहीतरी तो दगड होता. मस्त असा सनसेट होते मागं माझ्या. आता मी तिकडे देवगड बीचला जात बसणार नाही. आता मस्त इथं सनसेट होऊन देतो आणि मग आपला निघतो इकडून. गाईज समोर पवनचक्क्या दिसतात का तुम्हाला? तिथे देवगडचा बीच आहे. हां आपण आता तिकडे जात नाही आहे, इकडे सनसेट बघतोय. मस्त असा सनसेट होतो डाव्या साईडला. कुणकेश्वरला पण आपण सनसेट बघितला, इथे पण बघतोय. आणि इथं एक 10-15 मिनटं खाली एका स्पॉटवरती मी थांबणार आहे. त्याच्यानंतर मग आपलं डायरेक्ट रूमवरती स्टेसाठी जाणार आहे. शेवटचं बाय बाय कोकण. शेवटचं एकदा बघून घेतो मी, माझ्या नजरेमध्ये सामावून घेतो. हा अरबी समुद्र, कोकण किनारपट्टी, एक नंबर एक नंबर एक नंबर. आपल्या कोकण किनारपट्टी बाईक राईड सिरीजची अशी शेवट होते बघा, सनसेट बरोबर शेवट होतोय. वा, या स्पॉटला थांबायचं होतं आपल्याला मस्त. आणि इथं शेवटचा सनसेट बघून आपण आपल्या रूमवरती जाऊया. ढगांच्या मागं सूर्योदय आहेत लपलेले. हा कुंकणेश्वरचा देवगडचा समुद्रकिनारा. ही आपली काळी मैना
आणि दिस इज ब्लॉग फॉर आयुष्यभर. या ट्रिपवरती जे बघितलं, जे केलं, जो एक्सपिरियन्स केला ना भाई, बाप होता बाप. हिच्याबरोबर ते पॉसिबल झालं. थँक्यू काळी मैना आणि थँक्यू सो मच हॅरी भावा. तुझं सगळ्यात जास्त थँक्यू की तू मला तुझी जवळची गोष्ट दिली. भाई या राईडमध्ये जी मजा आली ना, आजपर्यंत मला कोणत्याच राईडमध्ये मजा नाही आली. कारण की ही आपली सोलो राईड होती, पहिली एवढी लांब, म्हणजे अराऊंड 1000 किलोमीटरची. आता एक्झॅक्टली 600 किलोमीटर झालेले आणि उद्या 350-400 होतील. म्हणजे अराऊंड 1000 किलोमीटरची राईड आपण सोलो केलेली आहे, ते पण पहिल्यांदा. आणि काय ट्रिप होती भाई, इट वॉज अमेझिंग. काय बघितलं नाही आपण, कोणत्या लोकांना भेटलं नाही, काय खाल्लं नाही आणि कसं सेलिब्रेट नाही केलं, काय स्ट्रगल होता माझं, पूर्ण मूड स्विंग याच्यामध्ये सगळं. आणि जे पण आहे सगळं मनातल्या गोष्टी बोललो तुमच्याबरोबर. आय होप ते तुम्हाला सगळ्यांना आवडले असेल. आता मी माझा थोडासा इथं मी टाईम एन्जॉय करतो आणि मग रूमला गेल्यानंतर आपला ब्लॉग शेवट करूया. मी आत्ता जास्त का बोलते का माहिती का, कारण की उद्या आपला शेवटचा दिवस आहे आणि डायरेक्ट पुण्याला आपण रिटर्न जर्नी चालू करणार आहे. तर मे बी हे समुद्रकिनारे, हे इन्व्हायरमेंट, हे कल्चर, लोक, हा जो काय बोलतात त्याला, ही कोकणचा वाईब मला परत मिळणार नाही. डायरेक्ट हायवे टू हायवे निघणार आहे आपण आणि जास्त काही गोष्टी मी एक्सप्लोअर करत बसणार नाही. कारण की लवकरात लवकर आपल्याला 350-400 किलोमीटर कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळं मे बी थोडंसं माझ्याकडून काहीतरी मिस होऊ शकतं, मी जास्त ब्रेक न घेता पण होऊ शकतं. म्हणून मी आता थोडंसं मनमोकळेपणाने बोलतो तुमच्याशी. बट खरंच एक नंबर ट्रिप होती. माझ्या ब्लॉगच्या स्टार्टिंगला तुम्हाला म्हटलं होतं की ही महाराष्ट्रातली माझी ड्रीम राईड आहे आणि इट वॉज माय ड्रीम राईड. मला वाटतं की आत्ता जी मी राईड केली आहे ना, तर ही राईड पूर्णपणे एक्सप्लोअर नाही केलं आहे मी. जेवढं मला पॉसिबल होतं तीन दिवसामध्ये तेवढंच केलं आहे. पूर्ण जर करायचं म्हटलं ना तर 15 दिवस कमी पडतील. एकदम व्यवस्थित पद्धतशीर. बघा मस्त लोक आपापल्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर एन्जॉय करतात आहे आणि आपण सोलो एन्जॉय करतात आहे. कारण की आपल्याला सोलो आपली कंपनी आवडते.